नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार. राजू पवार ऑफिशियल H1W या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि नॉलेजेबल व्हिडिओ असणार आहे. कारण संजय गांधी निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांकरिता पेन्शन मिळते आणि इतर सर्व दिव्यांग पेन्शन योजनेकरिता आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. आता तुम्ही घरी बसल्या हयात प्रमाणपत्र अपलोड करू शकता. ते कसं करायचं आहे आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला मी माहिती देणार आहे. जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल. आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. तर हयात प्रमाणपत्र तुम्हाला ऑनलाईन कसं सबमिट करायचं आहे किंवा तुम्ही डाउनलोड कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे याविषयीची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. तर याकरिता तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करावं लागेल. प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर सर्च करायचं आहे आधार फेस आरडी. हे ऍप इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल होत असताना एकदा बॅक करायचं आहे. मग परत एकदा सर्च करायचं आहे. तिथे तुम्हाला बेनिफिशियल सत्यपान ऍप हे ऍप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. दोन्ही ऍप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर जो पहिला ऍप्लिकेशन आहे, जो तुम्ही सर्वप्रथम डाउनलोड केला आहे, कुठला आधार फेस आरडी, या ऍपला ओपन न करता तुम्हाला जायचं आहे बेनिफिशियल सत्यपान ऍप यावर. तर तिथे तुम्हाला पेज ओपन केल्याबरोबर अँड आधार ऑथेंटिकेशन बेनिफिशियल प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट स्कीम आणि पुढे येईल रजिस्ट्रेशन डिव्हाइस. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सिलेक्ट करून घ्यायची आहे. मग तिथे नॉट टिकचा बॉक्स येईल, तिथे तुम्हाला टिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर तिथे तुमचं नाव तुम्हाला सेव्ह करायला लागेल. आता माझं नाव राजू खिम्मा पवार आहे. मी पूर्ण नाव लिहित बसणार नाही. असं होतं का? नाही. तर नाव पूर्ण लिहून घ्यायचं आहे. मग नाव पूर्ण लिहिल्याच्या नंतर फॅमिली किंवा सेल्फ हे तुम्हाला तिथे ऑप्शन मिळेल. मग तुम्ही कोणासाठी हे रजिस्ट्रेशन करत आहात, सेल्फ का फॅमिली करिता? मग ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मग खाली येऊन तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला स्कॅनचं ऑप्शन मिळेल. स्कॅनवर क्लिक करायचं आहे. स्कॅनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फेस डिटेक्ट करायचा आहे किंवा नाही हे दोन ऑप्शन मिळतील, यस या नो. तर तुम्हाला यस यावर क्लिक करायचं आहे. मग तिथे यस केल्याच्या नंतर तुमचा फेस जो आहे, फेस डिटेक्ट करून घ्यायचा आहे. फेस डिटेक्ट करताना डोळे उघडझाप करणे गरजेचं आहे. फोटो स्कॅन झाल्याच्या नंतर सरळ ओके वर क्लिक करायचं आहे. ओके वर क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, तुमच्या मोबाईल मध्ये असलेली आयडी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॅशनल, स्टेट, NPCA असे 2-3 ऑप्शन तुम्हाला मिळतील. त्यापैकी तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, नॅशनल. बरोबर. नॅशनलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP तिथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, म्हणजे फिल करून घ्यायचा आहे. OTP फिल केल्याच्या नंतर तुमचं हयात प्रमाणपत्र जे आहे, म्हणजे सर्टिफिकेट, ते जनरेट होईल आणि जनरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला जनरेट झालेला हयात प्रमाणपत्र तुम्हाला तिथेच डाउनलोड ऑप्शन मिळेल. तिथे डाउनलोड झाल्याच्या नंतर सेव्ह करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. जय हिंद,
जय महाराष्ट्र.